सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंदरूप कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजाग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यजेतच्च यो वैशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशी. ब्रह्म माया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. आभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती, षष्ठात द्रेव प्रार्थिती. यादव प्रभास तीर्था जाती, उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोली व इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्त लक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन 12ध्यायी. हंस सनकोपदेश 13. भक्तियोग ध्यानविधी 14. सिद्धी विभिन्न लक्षण 15. विभूती वर्णन 16. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुण दोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिले. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्य योग ज्ञानगाथा 24व्यात बोलिले. त्रिगुणवृत्ती निरूपण 45व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माझे. भागवत धर्म निरूपण. उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात. श्रीकृष्णावतार शेवट. स्वधाम गमन 31व्यात.
सुरसकथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम. भाद्रपद शुद्ध त्रयोदशी शक 1947. मुळामध्ये भागवत महात्म्यामध्ये 6व्या अध्यायामध्ये जसं दिलं त्याप्रमाणे आषाढ आणि श्रावण असे 2 महिने, नवमी ते पौर्णिमापर्यंत 2 भागवत सप्ताह त्या काळात झाले, जे गोकर्णाने सांगितलं भागवत आणि निरूपण केल्यानंतर ते ऐकून पहिल्यांदा धुंदुकारी जो आहे तो मुक्त झाला. पण इतर लोकांना का मुक्ती नाही मिळाली असं जेव्हा प्रश्न विचारला, तेव्हा मग दुसरा भागवत सप्ताह श्रावण महिन्यात झाला, जो गोकर्णाने सांगितला आणि गावातील इतर सगळ्या मंडळींनी तो ऐकला आणि ते सगळे मुक्त झाले. तिसरा जो सप्ताह जो आहे, जो मुख्यत्वे सांगितलेला आहे, तो म्हणजे आताचा हा प्रौष्ठपदी भागवत सप्ताह म्हणतात याला. भाद्रपद महिन्यामध्ये नवमीपासून पौर्णिमेपर्यंत जो सप्ताह आहे तो भागवत सप्ताह म्हणजे प्रौष्ठपदी भाद्रपद महिन्यातला भागवत सप्ताह. यामध्ये वामन जयंती द्वादशीला झालेली आहे. त्यानंतर आता आज जो आपला विषय आहे तो म्हणजे भाद्रपद शुद्ध 13 शक 1947. आजचा विषय जो आहे तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे. मुळामध्ये हा पूर्ण जो एकादश स्कंद आहे त्याचं महत्त्व काही वेगळंच आहे. जसं आपण साक्षरता म्हणतो आणि अध्यात्म साक्षरता. साक्षरता म्हणजे लिहिणे, वाचणे, शिकणे हे सगळं आलं, पुस्तक वाचता येणं. पण अध्यात्म साक्षरता म्हणजे अध्यात्माचा उपयोग काय, की माझ्या जीवाच्या या कल्याणासाठी सर्वश्रेष्ठ साधन काय आहे आणि ते मी कसं साधन प्राप्त करावं आणि त्यासाठी मार्ग कोणते, हे सगळं शिकवणारं म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. आणि यातील 12 स्कंदापैकी हा 11वा स्कंद अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामधला आजचा जो विषय आहे तो म्हणजे परमार्थ निरूपण. आता हा परमार्थ निरूपण समजायचा असेल तर तसं समजणं खरं सोपं आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या सगळ्या झालेल्या आहेत, सगळ्यांना अवगत आहेत, पण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगितल्यामुळे आपल्या चित्तावर त्या बिंबतात आणि ज्या गोष्टीचं श्रवण अनेक वेळेस झालेलं असतं त्या गोष्टींचा प्रभाव माणसाच्या चित्तावर होतो आणि एकदा चित्तावर ते कोरल्या गेलं की मग माणूस त्याप्रमाणे चित्त म्हणजे चैतन्य, चित्त म्हणजे चिंतन, ते चिंतन त्या प्रकारे करू लागतो आणि ते चिंतन करीत असताना जो जो व्यवहार आपल्याकडून होतो त्या व्यवहाराची तुलना आपण आत्तापर्यंत जे शिकलो त्याच्याशी माणूस करायला लागतो आणि त्यामधनं अनेक प्रकारचे धडे, अनेक नवीन नवीन गोष्टी माणूस शिकतो आणि त्याच भगवंताचं स्वरूप या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे याचा अनुभव त्याला यायला लागतो. आता ही फार उच्च कोटीची साधना आहे आणि फार वरची पायरी आहे साधकाची, पण त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण काही ना काही केलं पाहिजे आणि हे सांगण्यासाठी हा सगळा पूर्ण श्रीमद भागवत हा ग्रंथ आहे, महापुराण आहे. त्यामधला परमार्थ निरूपण जो आहे त्याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. आता श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये 3-4 गोष्टी प्रामुख्याने येतात. अध्याय 3, 4, 5. त्यामध्ये तुंगभद्रा नदीकाठी राहणारा आत्मदेव. तर तुंगभद्रा याचा अर्थ, तुंग म्हणजे सर्वश्रेष्ठ माणसाचं कल्याण होणारं काय असेल तर ते म्हणजे हे शरीर आहे. तुंगभद्रा म्हणजे हे आपलं हे शरीर आहे आणि त्या शरीराचं सगळ्या हालचाली, त्याचे सगळे इंद्रिय, त्याच्या सगळ्या क्रिया, त्याचं मनन, चिंतन हे सगळं आपण जे म्हणतो ते सगळं कोणामुळे होत असतं, ते आत्म्याच्या अस्तित्वामुळे होत असतं. आता हा आत्मा कुठून आला तर तो परमेश्वराचा अंश आहे. पण त्या परमेश्वराच्या अंशाने या शरीरामध्ये प्रवेश केल्यामुळे मी बोलू शकतो, आपण सर्व ऐकू शकता, याबद्दलचं चिंतन करू शकतो. त्यामुळे आणि सगळ्या जगातल्या प्रत्येक घटनेकडे माणूस पाहू शकतो आणि ते पाहत असताना आपलं लक्ष जे आहे ते लौकिक गोष्टींकडे जातं. पण त्या लौकिक गोष्टीच्या बाहेर असणारं जे परमात्म तत्त्व आहे, लौकिक गोष्टीच्या मागे, पडद्यामागे असणारं जे मुख्य तत्त्व आहे ते म्हणजे परमार्थ तत्त्व आणि ते कळावं आणि ते कसं कळेल याचा उपदेश देणारा हा आजचा अध्याय म्हणजे परमार्थ निरूपण. त्याच पुन्हा भागवत महात्म्यामध्ये
गोकर्ण गीता सांगितलेलं आहे, जे गोकर्णाने आपले वडील आत्मदेव यांना सांगितले. 2 श्लोक त्यातले फार महत्त्वाचे आहेत. श्लोक 79 आणि 80. देहेस्ति मांसरुधिरे अभिमतिं त्यजत्वं जाया सुतादीषु सदा समतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठं धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधुपुरुषान् जहि कामतृष्णाम् अन्यस्य दोषगुणचिन्तनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमोहो नितरां पिबत्वम. पूर्ण सार जे आहे श्रीमद भागवताचं हे या 2 श्लोकामध्ये आहे, ज्याला गोकर्ण गीता असं नाम दिलेलं आहे. गोकर्णाने आत्मदेवांना हा उपदेश केला, त्याला गोकर्ण गीता असं म्हणतात. आता याचा थोडक्यात काय अर्थ आहे? देहेस्मि मांस रुधिरे अभिमतिं त्यजत्व. हा देह जो आहे, नरदेह जो आहे, ज्याला आपण आत्ताच तुंग म्हटलं, आणि शरीर जे आहे तुंग म्हणजे सर्वश्रेष्ठ कल्याण करणारं हे शरीर आहे. जे प्राप्त झाल्यानंतर आपण आपलं सगळं कल्याण करू शकतो, इतकी शक्ती त्या एका शरीरामध्ये आहे. पण त्यासाठी योग्य मार्ग मिळाला पाहिजे. आता त्या शरीराची असारता सांगण्यासाठी देहस्ति मांस रुधिरम अभिमतीत त्यजंतम. देह कसा आहे तर अस्थि मांस रुधिर हे सगळं जे आहे त्वचा आहे, त्यामधलं सगळंच रक्त आहे, त्या सगळ्यांनी भरलेलं, त्यामध्ये अस्थी आहेत, ह्या सगळ्या आहेत. आणि ते सगळं खरं पाहिजे तर किळसवाणच आहे ते. पण त्याचं वर्णन पुन्हा पुन्हा केलेलं आहे. समर्थाने सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग त्यापासून काय शिकलं पाहिजे? अभिमतीम त्यजत्व. अभिमती म्हणजे त्यामधून निर्माण होणारा अभिमान तो सोडला पाहिजे. आणि जाया सुता आदिषु सदा समतां विमुञ्च. जाया सुता, मुलं बाळं पत्नी घर संपत्ती या सगळ्यांचं विमुंच म्हणजे त्याचा आपण त्याग, त्याच्या वस्तूंचा त्याग नाही, पण त्याच्या आपल्या मनामध्ये असणाऱ्या ममतेचा त्याग केला पाहिजे. आणि पश्यानिशं जगद इदं क्षणभंगनिष्ठ. आणि जे आपण आत्तापर्यंत सगळं गोळा केलं ते सगळं क्षणभंगूर आहे, हे माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. आणि ते लक्षात आल्यावरच वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठा, मग भक्तीचा उदय माणसाच्या ठिकाणी होईल. आता भक्तीचा उदय झाल्यावर काय करायचं? धर्मं भजस्व सततम. धर्माप्रमाणे आचरण करणं, धर्माने सांगितल्याप्रमाणे पूजा अर्चा करणं, धर्माने सांगितल्याप्रमाणे सर्वांशी तेवढ्याच प्रेमाने वागणं. आणि नंतर त्यज लोकधर्मान. लोकधर्म म्हणजे लौकिकामध्ये जो आपला धर्म आहे, लौकिकामधला धर्म म्हणजे जे आपलं कर्तव्य कर्म आहे तेच आपण करायचं, पण त्याच्यामध्ये अहंकार बुद्धी जी आहे त्याचा त्याग करायचा. सेवस्व साधुही पुरुषांजही कामतृष्णा. आणि हे करत असताना कामना इच्छा ह्या मनातल्या ज्या आहेत त्या सोडल्या पाहिजेत. आणि सेवस्व साधू पुरुषां, साधू पुरुष जे आहेत त्यांची सेवा करणं. म्हणजे हे सगळं आपल्या शरीर प्राप्त झाल्यानंतर, या तुंगभद्रा अर्थाने शरीर प्राप्त झाल्यानंतर देवत्वाला प्राप्त करण्याचा मार्ग सांगतात. आणि त्यामध्ये प्रमुख अडचण जी आहे की अन्यस्य गुणदोष गुणचिंतन. इतर लोकांचे गुण असतील किंवा दोष असेल त्याचं चिंतन करण्यामध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा त्या भगवंताचं चिंतन करावं. आणि सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम. भगवंताच्या लीला, भगवंताच्या कथा, भगवंताच्या नामाचं स्मरण अखंडपणे करणं, त्याला नितराम पिबत्वम म्हणजे असं या गोकर्ण गीतेमध्ये सांगितलं. आता हाच भाव या पूर्ण या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. भगवंत सांगत आहेत, उद्धवांना सांगत आहेत की दुसऱ्याच्या स्वभावाची किंवा कामाची, हा खूप चांगला माणूस आहे, खूप उदार आहे असं म्हणून त्याची स्तुती करणं, किंवा ते एखाद्याने चांगलं काम केलं तर त्याची प्रशंसा करणं, आणि त्याच्याच विरुद्ध किंवा एखाद्याची निंदा करणं, हे जे आहे की हे कधीही करू नये असं म्हणतात. आता ही खूप उच्च कोटीची ही साधना आहे, खूप वरचा भाग आहे. त्यामध्ये आपल्या दृष्टीने थोडं आपण त्यापैकी जेवढं आपल्याला झेपेल तेवढं आपण घ्यावं. कारण पहाडावर चढायचं असेल तर जास्त वजन घेऊन पण चालणार नाही, पण आपल्या क्षमतेनुसार आपण ते घ्यावं. आणि ज्या ज्या गोष्टीचा त्याग करायचा त्याचा त्याग केला तर ते पहाडावर चढणं आपल्याला सुसह्य होत जाईल. मुळामध्ये प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या संयोगातून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे, हे समजलं पाहिजे. ती एकरूपता ती आपल्याला साधता आली पाहिजे. आता जी व्यक्ती दुसऱ्याच्या स्वभावाचं किंवा कर्माचे
निंदा करते किंवा स्तुती करते. आता असं आहे की ज्यांनी माझी स्तुती केली त्याच्याबद्दल मला आसक्ती वाटते, पण जो माझी निंदा करतो, माझ्यावर राग धरतो, माझ्यावर क्रोध ठेवतो, त्याच्या मात्र बद्दल माझ्या मनामध्ये चांगला भाव असत नाही. आणि म्हणून साधकाने निंदा आणि स्तुती या दोघांपाशी समत्वम, अर्जुना समत्व चित्ताचे, समत्व किंवा स्थितप्रज्ञ का भाषा समाधीस्तच केशव. स्थितप्रज्ञ किम प्रभाषेत किम आचरेत असे जे प्रश्न दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगामध्ये अर्जुनाने विचारले आणि भगवंताने उत्तर दिलं, त्याप्रमाणे हे सगळे व्यवहार माणसाने केले पाहिजे, पण त्यापासून मात्र अलिप्त राहिले पाहिजे. जसा इंद्रिय जे आहेत, चालणं बोलणं हे सगळं पाहणं हे सगळं जे आहेत, जेव्हा आपण झोपतो तेव्हा इंद्रियांचे सगळे व्यवहार बंद झालेले असतात. आता त्या देहामध्ये राहणारा परमेश्वराचा अंश, तो म्हणजे आत्मा, तो आत्मा तर जागृत असतोच आपण जरी झोपलो तरी. आणि तो जो जीव आहे तो ज्ञानशून्य अवस्थेमध्ये, त्याला काही ज्ञान होत नाही. खूप गरमी होते असं वाटलं, पण गाढ झोप लागल्यानंतर त्या गरमीचं पण त्याला काही कौतुक वाटत नाही. पण थोडासा तो देहबुद्धीवर आला की लगेच खूप गरमी होते हे त्याला समजायला लागतं. म्हणजे देहबुद्धीवर आलं की हे जगाचे व्यवहार सुरू होतात. आणि त्या स्वप्नामध्ये जर आपण एखादं स्वप्न पाहिलं तर गाढ निद्रा असताना त्या स्वप्नामध्ये आपण स्वतः काहीतरी निर्माण केलेलं आहे, आपण आपले शत्रू निर्माण केले, आपण आपले प्रेमळ आपल्याशी वागणारे मित्र आपले असतात, त्यामध्ये धनवान झालो, त्यामध्ये मी गरीब झालो, असे सगळे व्यवहार आपण स्वप्नामध्ये पाहतो. एखाद्या वेळेस त्यामध्ये स्वतःला भीतीसुद्धा वाटते, पण जागा झाल्यावर मात्र पुन्हा आपण मूळ पदावर किंवा मूळ स्वरूपाच्या ठिकाणी येतो. तसं या ठिकाणी म्हणलं आहे, किम भद्रम किम अभद्रम वा द्वैतस्य अवस्तुनः कियत. प्रत्यक्षात द्वैत अशी गोष्टच नाही. अद्वैत तत्त्वज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे. अद्वैत म्हणजे एकच परमेश्वर, एकच परब्रह्मन, त्याशिवाय दुसरं काहीच नाही. जी माया आहे तीसुद्धा नाशवान आहे. आता एवढा विचार करणं आजच्या परिस्थितीला, आजच्या आपल्या आवाकाच्या बाहेर आहे, हे अगदी खरं आहे. पण म्हणून ते सोडून द्यायचं नाही. आधीच पडली धास्ती, मग कार्यभाग होय नास्ती, या कारणे समजती बुद्धी शोधावी. तर प्रत्यक्षामध्ये द्वैत वस्तूच नाही, मग अद्वैत जे आहे तेच आहे. आणि मग तिच्याबाबत जे काही आपल्याला दिसतं द्वैताचं, त्यामध्ये चांगले आणि वाईट असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो सुद्धा शब्दांचाच खेळ आहे. जी गोष्ट मला वाईट वाटते ती गोष्ट इतरांना चांगलीसुद्धा वाटू शकते. मला गरमी झाली म्हणून पंखा असला की मला छान वाटतं, पण ज्याला थंडी वाजते तो म्हणतो पंखा बंद कर म्हणजे मला बरं वाटेल. म्हणजे एकच पंखा, तोच हवा देतो, पण त्यापासून एकाला सुख मिळतं आणि एकाला दुःख मिळतं. तसं आता या ठिकाणी दिलं, छाया प्रत्याह या भासा यशंतो अप्यर्थकारिणः एवं देहादयो भावा यच्छन्त्या अमृत्यो भयम. सावली ही कशी आहे की एखाद्या माणसाची सावली असते. आता ती सावली फुलांवरनं गेली म्हणून सावलीला आनंद झाला, किंवा एखाद्या घाणेरड्या पदार्थावरून गेली म्हणून त्याला दुःख झालं, असं होत नाही. प्रतिध्वनी जो आहे तो आपला जसा ध्वनी असेल तसं ते उमटत असतं, पण ते उमटणारा प्रतिध्वनी हा खरा नाही. मुळामध्ये त्या माणसाचा जो आवाज असेल तोच खरा आहे. तसं दोरीवर सापाचा आभास जे आहे, दोरी जेव्हा आहे हे लक्षात येतं तेव्हा तो आभास नष्ट होतो. त्यामुळे या देहाच्या व्यवहारामध्ये जे जे पदार्थ दिसतात ते सगळे खोटे आहेत. पण हे खोटे असले तरी मरेपर्यंत माणसाला एका भीतीच्या वातावरणामध्येच ठेवतात. आत्मैव तदिदं विश्वम. आता याचा उपाय काय की संपूर्ण विश्व हे आत्माच आहे. विश्वामध्ये तोच परमात्मा भरून राहिलेला आहे. सर्व शक्तिमान, सर्व नियंता आणि सर्व स्वरूप असणारा तोच एक भगवंत आहे. या सृष्टीला उत्पन्न करणारा भगवंत आहे आणि तो जे उत्पन्न होतं ते सुद्धा मी, म्हणजे कारण तोच आहे आणि कार्यसुद्धा तोच आहे. आणि तोच स्वतःचे रक्षण करतो आणि स्वतःचा संहारही करतो. म्हणजे त्यानेच जे निर्माण केलं त्यामध्ये तो म्हणतो या सगळ्यांमध्ये मीच असतो आणि मग मीच सगळीकडे असतो, तर त्याचा संहारसुद्धा तोच करतो. आता या गोष्टी कळण्यासाठी खूप अवघड आहेत तसंच. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे की असा माझा उपदेश जो आहे तो जाणून विद्वान लोक म्हणजे ज्यांना खरा परमार्थ समजला ते कोणाचीही निंदा करीत नाही आणि कोणाचीही स्तुती करीत नाही. आता
4 प्रमाण दिले शास्त्राने. ते काय? प्रत्यक्ष, अनुमान, शास्त्र आणि महापुरुषांची वचने. प्रत्यक्ष प्रमाण, अंधार पडला आहे किंवा एखाद्या ठिकाणी आग लागली, तर ती आग लागली आहे की नाही हे पाहण्यासाठी म्हणून आपण काही टॉर्च किंवा दिवा घेऊन जात नाही, पण प्रत्यक्ष पाहिल्यावर लक्षात येते की अरे हा अग्नी या ठिकाणी कुठून तरी प्रज्वलित झालेला आहे. त्याला काही इतर गोष्टीचं प्रमाण लागत नाही, प्रत्यक्ष प्रमाण. आणि मग अनुमान. अनुमान म्हणजे कसं? यत्र धूम्रः तत्र वह्निः. ज्या ठिकाणी धूम्र म्हणजे धूर दिसतो त्या ठिकाणी निश्चितच खाली अग्नी असेल, हा अनुमान जो आहे. त्याचप्रमाणे शास्त्र. एखाद्या गोष्टीची सत्यता आपल्याला पडताळून पाहिजे असेल तर त्यासाठी शास्त्राचा आधार घेतला जातो. किंवा दुसरीकडे महापुरुषांची वचनं जी आहेत, महापुरुषांची वचनं म्हणजे ते स्वभावाचे जे बोलतं ते आत्मनिरूप, ते ब्रह्मनिरूपण. दया अंगी भगवंत अचळ राहिला निवांत. ज्याच्या ठिकाणी भगवंत अचळ स्थिर असा राहिलेला आहे, तो स्वभावाचे जे बोलतं, तो स्वभाविक म्हणजे सहजपणे त्याचे जे उद्गार असतात, सहज उद्गार, तोची उपदेश. साधे बोलणे तोच उपदेश, सप्रचित. कारण प्रचिती घेऊन संत हे बोलतात आणि म्हणून ते सुद्धा प्रमाण, महापुरुषांची वचने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मानुभूती. सगळ्यांनी सगळं सांगितलं, पण मला त्याची जोपर्यंत अनुभूती येणार नाही तोपर्यंत ज्या प्रमाणाने ते सिद्ध झालं त्याची पडताळण्याची जी प्रक्रिया आहे ती जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत ते मी खरं मानणार नाही. स्वामी विवेकानंदाचं हेच होतं तत्त्व. सगळ्यांनी कितीही सांगितलं तरी जोपर्यंत मला समजत नाही, रामकृष्ण परमहंस भगवान सांगायचे, अरे जो राम आहे, जो कृष्ण आहे तोच मी रामकृष्ण आहे. पण त्यांना काही पटायचं नाही. अगदी शेवटच्या घटका मोजत असतानासुद्धा नरेंद्राच्या मनामध्ये हाच विचार आला आणि पुन्हा ते भगवान रामकृष्ण डोळे उडून पाहतात आणि तीच गोष्ट सांगतात, अरे अजूनही तुला शंका आहे का? तोच मी रामकृष्ण आहे, जो राम होतो आणि जो कृष्ण होतो. तर साधकांनी अशा प्रकारे शंका ठेवावीत, पण शंका चांगल्या गोष्टीबद्दल ठेवावीत, नाही तर मग संशयात्मा विनश्यती अशी अवस्था होईल. आता उद्धवाने हे सगळं ऐकलं आणि आता उद्धवांच्या मनामध्ये काही प्रश्न आले की आत्मा हा सगळीकडचा साक्षी आहे, सगळ्याचा साक्षी आहे आणि आत्मा स्वयंप्रकाशित आहे. आत्मा आहे. आता डोळ्याला आपल्याला दिसत नाही, अंधत्व आहे. मग आता ते शरीराचं कमीपणा आहे का त्या आत्म्याचं कमीपणा आहे? तर आत्मामुळे दिसतं असं नाही, पण आत्मा आहे म्हणून ते दिसतं. जसं एखादा मोबाईल 2,000-4,000-5,000 असेल, 2 लाखाचा असेल, त्यामध्ये जोपर्यंत ते सिम कार्ड आपण टाकत नाही तोपर्यंत त्याचं कार्य काही चालू होत नाही. त्यामुळे आपला उपयोगसुद्धा काही नाही. पण तेच सिम कार्ड टाकल्याबरोबर तो मोबाईल चालू होतो आणि चालू झाला की मग आपल्याला खरा आनंद होतो. पण ते सिम कार्ड आपण एक नाही दुसरे टाकलं तरी जर तो चालू झाला नाही तर अर्थ काय होतो की ते जे शरीर आहे ते शरीर अजूनही या ठिकाणी कार्य करण्यासाठी योग्यतेचं नाही. आणि म्हणून तो आत्मा जसा मोबाईलचा सिम कार्ड असतो तसा प्रकारचा आहे. म्हणजे आपण सिम कार्ड तेच ठेवतो आणि हँडसेट बदलतो, म्हणजेच वस्त्र बदलणं. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति परोपराणि. तसं. आणि मग उद्धव प्रश्न विचारतात, मग हा देह जो आहे त्याच्याबद्दल, देह तर दृश्य आहे पण तो चेतन आहे का अचेतन आहे? आता देह पाहिलं तर तो अचेतन आहे, चेतन नाही, तो जड आहे. कारण जड वस्तू काय आहे की जिला कोणीतरी ढकलल्याशिवाय ती पुढे जात नाही, कोणीतरी ओढल्याशिवाय ती इकडे येत नाही. पण आत्मा जो आहे तो स्वतंत्र असल्यामुळे तो कुठेही संचार करू शकतो. तो चेतन आहे आणि ते चेतन तत्व म्हणजेच मी आहे. विभूती योगामध्ये या सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे सांगितल्या, ते पुढे आपल्याला येणारच. आता आत्मा कसा आहे त्याचं वर्णन करतात. आत्मा अव्ययो अगुणः शुद्धः स्वयं ज्योतिर् अनावृतः. आत्मा अविनाशी आहे. आत्मा जो आहे त्या भगवंतापासून तो आत्मा परमात्म्यापासून वेगळा झाला म्हणून भगवंतामध्ये काही कमी झालं आणि इतके सगळे मनुष्य देह निर्माण झाले, जीवजंतू निर्माण झाले, म्हणून आता त्या भगवंताच्या ठिकाणी कुठला स्टॉक नाही. सगळं आता रिकामं झालं, आता मी रिकामं झालो असं काही भगवंत म्हणत नाही. किंवा त्याच्यामध्ये कुठलाही व्यय नाही आणि त्याच्यामध्ये कुठलंही ॲडिशन नाही.
तसं आत्मा निर्गुण आहे, शुद्ध आहे, आत बाहेर परिपूर्ण आहे. जसा अग्नी आहे, समोर लाकूड आहे, त्या लाकडामध्ये अग्नी असतो, पण तो प्रज्वलित झाल्याशिवाय तो दिसत नाही. तसा देह आहे, पण त्यामध्ये जोपर्यंत चैतन्य नाही तोपर्यंत हालचाल आपल्याला दिसत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा झाल्या, आत्मा आहे, देह आहे, आणि मग त्या देहाने ज्या ज्या क्रिया केल्या, सत्कर्म असेल, दुष्कर्म असेल, कोणाची निंदा असेल, कोणाचा द्वेष असेल, राग असेल, त्या देहाकडून जे जे झालं त्याचा परिणाम दिसायला लागतो. आणि त्या परिणामामुळे तो जीव जो आहे तो जन्ममृत्यू संसारामध्ये गुरफटलेला असतो. आता या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतात की त्या आत्म्याचा, जो भगवंताचा अंश आहे, आत्मा म्हणतो आहे, की त्याचा माणसाच्या देह, इंद्रिय आणि प्राण यांच्याशी संयोग झाला. ते झाल्याबरोबर अज्ञानी माणसाला हे जग असत्य असलं तरी ते सत्य आहे असं दिसतं. बरेच जण नेहमी अनुभव घेतो आपण. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याने जेव्हा गाडी चालवतो तेव्हा समोर मृगजळ दिसतं. आता जर आपण विचार केला ते मृगजळ सत्य आहे, मला तहान लागलेली आहे, त्या हरणासारखं आपण त्याच्याजवळ गेलो तर मग जास्त जवळ जाऊ नकोस, भिजून जाशील, कपडे भिजतील, त्यामध्ये तू वाहून जाशील, त्याच्यातल्या लाटा पण मला दिसत आहेत, असा जर विचार माणूस करू लागला तर समजायचं की जे असत्य आहे त्याच्याला हा सत्य मानतो. आणि असत्याला सत्य मानलं की भ्रम निर्माण होतो. यावत देहेंद्रिय प्राणैर आत्मना सन्निकर्षणम संसार फलवांस्तावत. हा संसारसुद्धा अशा प्रकारचा आहे. आता ध्यायतो विशान यस्य स्वप्ने अनर्था आगमो यथा. जागेपणी सगळे विषय खोटे असले तरीसुद्धा नेहमी त्याचे चिंतन करता करता ते खरेच वाटायला लागतात. लहान मुलांच्या ठिकाणी बागुलबुवा आपण म्हणतो, त्याला समजत नाही तोपर्यंत बागुलबुवा म्हटले खरंच घाबरतो, पण जर त्याला समजायला लागतं 2, 4, 5 वर्षाचा झाला की मग त्याला समजतं अरे हे आपल्याला सगळं खोटी भीती दाखवतात. आणि खोटी भीती जी आहे ती संसाराची खोटी भीती म्हणून काहीच नाही, कारण सगळीकडे तोच अंश तोच असल्यामुळे भिण्याचं काही कारण नाही. आणि निर्भयता हेच पारमार्थिक माणसाचं लक्षण आहे. मी पारमार्थिक आहे आणि मला भीती वाटते, हा अगदी विरोधाभास आहे. गीतेमध्ये काही श्लोक या ठिकाणी येतात. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोऽभिजायते. ही सगळी परंपरा त्यांनी दिली आहे. ध्यायतो विषयान् पुंसः, विषयाचं चिंतन जो माणूस करायला लागतो तो त्याच्या मनामध्ये तो विषय घर करून राहतो आणि मग त्याच विषयाच्या प्राप्तीसाठी तो धडपड करतो. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते. आता त्याच्या संगतीला, त्याचा सत्संग म्हणून माणूस धडपडत राहतो. आणि त्या संघामुळे काय होतं, संघात संजायते कामः. मग त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की ती गोष्ट आपण प्राप्त केली पाहिजे, ज्याचं चिंतन मी आतापर्यंत करत होतो. आणि एकदा ती मनामध्ये इच्छा निर्माण झाली, कामात क्रोधोऽभिजायते. मग मला ते प्राप्त होतं. 98-99पर्यंत सबसिडीमध्ये आपण गेलो, आता मला आनंद आहे, आता 2 पडलं की मी आता जिंकणार. पण त्यामध्ये जो अडथळा निर्माण करतो तो साप जो आहे तो 99च्या आकड्यावर असतो. मग त्या साप आपल्याला जर प्राप्त झाला की मग पुन्हा आपल्याला खाली 7, 8, 9वर यावं लागतं. तसंच त्या सापाचासुद्धा क्रोध वाटायला लागतो त्या ठिकाणी गेल्यावर. तसं कामात क्रोधोऽभिजायते. आता अजून एक गीतेमधला श्लोक आहे, तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तो पुढच्या श्लोकाचा विवेचन झाल्यावर सांगतो. यथा य प्रतिबुद्धस्य प्रस्वापो बहुवर्णार्थम प्रत स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते. जोपर्यंत माणूस स्वप्न पाहतो, स्वप्नामध्ये ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या त्याला खऱ्या वाटायला लागतात. मी पलंगावर झोपलेला असलो तरी मला असं वाटतं की स्वप्नामध्ये मी पाण्यात पडलो, आता मी बुडून जाणार, मला कोणाचा तरी आधार पाहिजे, म्हणून खूप भीती वाटते आणि जीवाचा आकांत करून मोठ्याने ओरडू लागतो. आता ते ओरडणं स्वप्नातलं असलं तरी काही वेळेस माणसं झोपेमधून जागे होतात तेव्हासुद्धा ते ओरडणं सुरू, म्हणजे जे आत्तापर्यंत निर्गुणामध्ये होते आता आपल्याला ऐकू येतं इतरांना, आणि ऐकू आल्याबरोबर इतर लोक जे झोपलेले असतात ते जागे होतात आणि आपल्याला उठवतात आणि मग म्हणतात अरे काही नाही, स्वप्न होतं. आता स्वप्न होतं असं जेव्हा अरे काही नाही असं आपण म्हणतो, मग त्या स्वप्नामध्ये तू का घाबरलास? कारण स्वप्नामध्ये जे दिसतं ते खरं आहे असं वाटतं.
पण जेव्हा जागा होतो तेव्हा ती संकटे त्याला पीडा देत नाही. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. खूप चांगला श्लोक आहे हा गीतेमधला, दुसऱ्या अध्यायामधला. 69, 70, 71, 72 सगळे श्लोक फार महत्त्वाचे. आता या ठिकाणी रात्र आणि दिवस अशा 2 गोष्टी सांगितल्या. आता रात्र कोणासाठी आहे? जो परमात्म्याच्या विषयी विन्मुख आहे, अध्यात्माच्या मार्गाला नाही, परमात्म्याचं अस्तित्व जाणत नाही, त्याच्यासाठी ही रात्र आहे. रात्र म्हणजे ज्या ठिकाणी या निशा सर्वभूता, म्हणजे ज्या ठिकाणी सगळे लोक दुर्लक्ष करतात ते ठिकाण म्हणजे रात्र. आणि तेच दिवस असे की प्रत्येकजण काही ना काही उद्योगाच्या मागे लागतो. माणसं सगळे जागे असतात आणि काय उद्योग करतात की भोग आणि संग्रह, यासाठी ते दिवसभर कष्ट करतात, त्याला म्हणायचं दिवस. पण योगी जो आहे, ज्याने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे, त्याला जेव्हा रात्र असते, सगळे लोक जेव्हा परमात्म्याशी विन्मुख असतात, तेव्हा मात्र तो सन्मुख झालेला असतो आणि त्याला म्हणतात तस्यां जागर्ति संयमी. आणि त्याच्या उलट दिवसा जे सगळे कष्ट करत असतात, त्यांचे ते सगळे कष्ट पाहून याच्या मनामध्ये येतं, योग्यांच्या मनामध्ये, अरे हे एवढे काबाड कष्ट करतात, स्वजन जनाचा व्यर्थ मी असा अर्थ केला असं त्याला वाटायला लागतं. आणि मी व्यर्थ सगळ्यांना गोळा केलं, पण हे सगळं काही उपयोगाचं नाही हे कळतं. पण तो योगी, त्याला आधीपासूनच हे माहीत झालेलं असल्यामुळे तो या भानगडीत पडतच नाही. आत्मसंयमी जो आहे त्याच्यासाठी अज्ञानाची रात्र आहे. अज्ञान हीच रात्र आहे. अज्ञान म्हणजे रात्र, आत्मसंयमी आहे. आणि जो जसं की सर्वांसाठी रात्र असेल, पण ती आत्मविश्लेषी जो आहे किंवा मुनी आहे त्यांच्यासाठी तो दिवस आहे, तो मात्र तिथे जागा राहतो. आता पुढच्या ह्याच्यामध्ये 6-7 गोष्टी दिल्या आहेत. षड्विकार आपण म्हणतो. हर्ष, शोक, भय, क्रोध, लोभ, मोह हे सगळे दिले. शोक, हर्ष, भय, क्रोधो, लोभ, मोहोपस्पृहात दया म्हणजे आदी हे सगळे अहंकारच दृश्यंते जन्म मृत्यूश्च नात्मनः. यामधून अहंकार निर्माण होतो आणि अहंकार निर्माण झाला की मग या सगळ्या गोष्टी मागे लागतात. आता शरीराची जाणीव, मी म्हणजे माझी जाणीव किंवा देहाचं भान, देह बुद्धी हे जेव्हा निर्माण होतं, तेव्हा त्या देहाची व्याख्या काय ते आता सांगतात की देहामध्ये काय, देह आहे, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत, त्याच्यानंतर ती इंद्रिय आहेत, देह आहे, प्राण आहे, प्राणाचा संचार सगळीकडे सुरू आहे, पंचप्राण आहे, पंच उपप्राण आहेत. आणि आता आत्मा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे घड्याळ आहे, सगळं आहे, पण त्याला किल्ली असते, ती किल्ली दिल्याशिवाय ते काही चालत नाही. जितनी चावी भरी रामने उतना चले खिलोना, जुन्या काळातलं गाणं आहे. तेव्हा ते गाणं म्हणून छान वाटायचं, पण आता ते या सगळ्या अध्यात्मासाठी उदाहरण म्हणून अगदी योग्य असं वाटतं. देहेंद्रिय प्राण मनोभिमानो जीवंतरात्मा गुणकर्म मूर्तिभिः सूत्रम महानित्यू उर्धेव गीता संसार आधावती कालतंत्र. आता हाच आत्मा देह इंद्रिय प्राण मन याच्या संयोगाने त्याच्या ठिकाणी अनेक गुण दिसायला लागतात. मग सत्वगुण असेल, रजोगुण असेल, तमोगुण असेल, त्याचप्रमाणे त्याने केलेलं कर्म तो कर्माने युक्त होतो. कर्म कसं आहे त्याप्रमाणे त्याचं ते बंधनं तयार होतं आणि या सगळ्या बंधनातून काय होतं तर आपलं लिंग शरीर तयार होतं. हे स्थूल शरीर आणि लिंग शरीर, सूक्ष्म शरीर. लिंग शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर आणि हेच सूक्ष्म शरीर आपल्या पुनर्जन्मासाठी कारण होतं. आणि देहे भान हे ज्ञानशस्त्रे खुडावे, विदेहीपणे भक्तिमार्गेचे जावे, विरक्ती बळे निंदे सर्वही त्याजावे, परिसंग सोडून सुखे राहावे. समर्थ सांगतात. हा आत्माच, त्याला काही नावं आहेत, सूत्रात्मा, महतत्व अशा पुष्कळ नावाने तो ओळखला जातो. पण हा देह काळाच्या अधीन झाल्यामुळे या संसारामध्ये सारखं जन्म आणि मरण या फेऱ्यामध्ये अडकलेला असतो. आता जो एक अभंग आहे, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. कसा आत्मा आहे तो कसा आहे, या देहामध्येच तो आत्मा आहे आणि तो आत्मा निर्लेप आहे, तो निरासक्त आहे, तो कशामध्ये बांधला गेलेला नाही, तो साक्षी आहे. हे सगळं जे आपण ऐकतो पण त्याच्या विरुद्ध जर आपलं असेल तर माणसाच्या ठिकाणी
अहंकार तयार होतो आणि मन, प्राण, वाणी आणि शरीर यांच्या ठिकाणी जे जे कर्म होतात त्यामधनं देव, मनुष्य इतर रूपांमध्ये दिसत असले तरी त्या त्या योग्याला त्या ठिकाणी काहीच नाही, मूळ काहीच नाही. विवेकी माणूस जर असेल तर तो कशाला विवेक म्हणायचं की तृष्णा म्हणजे काहीतरी मिळण्याची इच्छा, तहान, तृष्णा म्हणजे तहान, म्हणजे किती मिळालं तरी समाधान नाही, असं हे सर्वसाधारण माणूस. पण जो संयमी आहे तो थोड्याशाने सुद्धा तो आत्मसंतुष्ट असतो. आता उपासना ही दैनंदिन उपासना आपण जे करतो, रोज भगवंताचं पूजन वाचन वगैरे करतो, त्या साणा म्हणजे काय की धार लावण्यासाठी जे खड्ग असतं त्याला तलवारीला धार लावायची, म्हणजे एक चांबड्याचं असतं, त्याच्यावरती तलवार घातली की त्याला धार लागते. आपल्या घरातसुद्धा सुया कात्र्या यांना आपण धार लावून आणतो, ती जी दोरी असते त्याला म्हणतात सहाण. आणि मग ते जर आपण ते जर ज्ञानरूप खड्ग असेल, म्हणजे खरंच ज्ञान पाहावे आपणासे आपण या नावात ज्ञान, माझं स्वरूप काय, माझा जन्म कशासाठी झाला आणि मला काय प्राप्त करायचं हे जर ज्याला समजलं त्याला खरं ज्ञान झालं. आणि त्या व्यतिरिक्त जे जे आहे ते ज्ञान हवे, हे ज्ञान हवे समर्थ आपल्याला सांगतात. आता हे सांगत असताना वेद, धर्माचरण, स्वानुभव, उपदेश आणि तर्क यांच्या साह्याने ते जाणून घेणं याला खरं ज्ञान असं म्हणतात. आता हे ज्ञान प्राप्त झालं तर त्याबद्दल आता भगवद्गीतेमधला विभूती योग आहे त्याचा आपण उपयोग करूया. 10वा अध्याय. आता भगवंताच्या अनेक प्रकारच्या विभूती त्यामध्ये सांगितलेल्या आहे. आता या विभूती आपल्याला डोळ्याने दिसतात. हा अभ्यास असला आणि ते पाहायची सवय झाली तर ते प्रत्येक पाहण्याच्या गोष्टीचं विश्लेषण करण्याची एकदा सवय माणसाला झाली की मग त्यातून त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. अन्यथा सगळं जे चालू आहे ते चालू आहे आणि आयुष्य संपलं की चाललं वर. तसं म्हणून ते जसं वेदानाम सामवेदोस्मी, 4 वेद म्हणतो, पण सामवेद जो आहे त्यात तो माझं स्वरूप आहे. देवानाम अस्मी वासवा, इंद्र तो माझं स्वरूप आहे. आता इंद्राच्या बाबतीत आपण पाहिलं त्या काय म्हणतो त्याला संवर्तक आहे, मेघ आहे, इतका मोठा वर्षाव झाला त्या कंसानेच केला. पण आता या सगळ्यापासून कोणी वाचवलं? मग तो इंद्र म्हणतो मी त्याला पाठवलं होतं, त्याने एवढी वृष्टी केली, आत्तापर्यंत हे गोकुळ सगळं बुडालं असेल. पण तो जेव्हा येऊन पाहतो तेव्हा त्या ठिकाणी वेगळं त्याला पाहायला मिळतं आणि त्यामधून आपलं गिरधर जे हे नाव भगवंताला प्राप्त झालेलं आहे. गोवर्धनो धारण हे नाव प्राप्त झालं. आता त्यावेळेस इंद्र ही देवाची विभूती आहे हे आपल्या लक्षात येत नाही. ही कथा सांगतात म्हणजे वाचताना येत नाही, प्रवचन करताना येत नाही, दुसऱ्याला सांगताना येत नाही. आता इंद्रियाणाम मनश्चास्मी, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन म्हणजे हे 11, याला एकादशी म्हणतो की हे 11 जे आहेत त्यावर ताबा असला पाहिजे. त्यातलं मन जे आहे, कारण ते मन जोपर्यंत आपलं स्थिर नाही तोपर्यंत लहान मुलांना आईने किती ओरडून सांगितलं तरी त्याच्या ते कानावर पडतं, पण त्याचा अर्थ त्याला समजत नाही, कारण मन त्याच्याशी एकाग्र नसतं. खूप अभ्यास केल्यासारखं आईवडिलांना वाटतं, पण मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष नसतं. तो नुसतं पानं बदलत राहतो, पण त्या अभ्यासात त्याचं लक्ष नाही. त्याचं कारण त्याचं मन त्याच्याशी एकरूप झालेलं नाही. आणि म्हणून इंद्रियाणाम मनश्चास्मी, तर ते मन म्हणजे मी आहे हे सर्वसाधारणपणे आपल्याही लक्षात येत नाही. आणि भूतानाम अस्मी चेतना, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी चेतना, मूळ तत्त्व, आत्मा हे जे आहे ते म्हणजे मी आहे. कारण ते नसलं तर मग त्याचं काहीच नाही, त्याच्या अनुषंगाने असणारं मी आणि माझे काहीच नाही त्याचं. आणि म्हणून म्हणतात क्षणभंगनिष्ठम, हे शरीर कसं आहे क्षणभंगूर आहे. हे लक्षात येण्यासाठी पुढे अजून एक विभूती आहे ती महत्त्वाची, रुद्राणाम शंकरश्चास्मी. आत्ताच श्रावणी सोमवार झाले, सगळ्यांनी भगवंताची पूजा केली, बेल वाहिले, सगळं केलं. ते करत असताना मी भगवंताची पूजा करत आहे, शंकरांची पूजा करत आहे, पण हेच शंकर भगवंताची विभूती आहेत. हा भाव जो आहे तो मनामध्ये निर्माण होत नाही आणि ते होणं हे महत्त्वाचं आहे. भूतानाम अस्मी चेतना, सरसाम अस्मी सागरा. समुद्र पाहायला कितीतरी गर्दी असते. इथून सनसेट खूप छान दिसतो, इथे सनराईज खूपच सुंदर आहे, त्याचे फोटो, आणि आपण जाऊन ते दोन्ही फोटो काढायचे, लवकर अपलोड करायचे, सगळ्यांना पाठवायचे, सगळे वा छान छान असं म्हणतं की मग आपलं समाधान. म्हणजे हे
दृश्य हे लौकिकातलं समाधान झालं. पण तोच सागर पाहिल्यानंतर 4-5 गोष्टी तिथे आपल्याला आठवल्या पाहिजेत. सरसाम अस्मे सागरहा. त्या समुद्राला पाहिल्यानंतर सरसाम अस्मे सागरा, म्हणजे सगळ्या नद्यांमध्ये श्रेष्ठ जे आहेत ते म्हणजे समुद्र, की त्याचं ते पाहिल्यानंतर ही भगवंताची विभूती आहे. शेषशाही भगवंत या ठिकाणी वास करत होते, त्याची आठवण झाली पाहिजे. समुद्रमंथनाची जी कथा आहे तिची आठवण त्या ठिकाणी समुद्र पाहत असताना झाली पाहिजे. त्यानंतर त्याचं जे समुद्राचं प्राशन ज्या ऋषीने केलं अगस्त्य मुनी, त्यांचं स्मरण त्या ठिकाणी तर समुद्र पाहिल्यानंतर झालं पाहिजे. आणि यालाच परमार्थ निरूपण असं म्हणतात. आणि मग पुढे येतं की जसं जे अगोदरही नव्हते, आता परमात्मा तत्त्व काय हे सांगतात. न यत् पुरस्ताद उदयन्न पश्चात मध्येन च तन्न व्यपदेश मात्रम भूतं प्रसिद्धं च परेण यत्तद तदेव तद स्याद इति मे मनीषा. ते ब्रह्मतत्व परमार्थ निरूपण आहे. ते ब्रह्मतत्व कसं आहे त्याबद्दल सांगतात की जे अगोदरही नव्हते आणि शेवटीही राहणार नाही, ते जग मध्येही नाहीच, आणि ते फक्त नाममात्र आहे. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप, ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यामधलं अस्ति भाती प्रिय हे जे 3 आहेत हे परमेश्वराचं तत्त्व आहे, सच्चिद आणि आनंद स्वरूप आहे. आणि जे शेवटचं आहे नाम आणि रूप, त्या नाम आणि रूपामधून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. की जे नाम आहे, आकार आहे, त्याचं वजन आहे, त्याचे विशिष्ट व्याप्य आहे, ते व्यापलेलं असतं, काही जागा व्यापतं, पदार्थ ज्याला फिजिक्समध्ये आपण म्हणतो त्या सगळ्या अर्थाने. पण हे ज्यापासून उत्पन्न झाले आणि ज्यामध्ये पुन्हा विलीन होणार आहे ते तत्त्व जे आहे ते जोपर्यंत तत्त्व समजत नाही तोपर्यंत आपलं मूळ गंतव्य ते आहे हे या सगळ्या संसाराच्या भारामध्ये माणसाच्या मनात राहत नाही आणि भगवंताशी तो विन्मुख होतो. आता अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. भगवान शंकराचार्यांचं चरित्र जे आहे, जे वैशाख शुद्ध पंचमी शंकराचार्य जयंती, त्यावेळेस निश्चितपणे शंकराचार्यांचं एखादं तरी स्तोत्र वाचावं, त्यांचं चरित्र वाचावं आणि त्यापासून खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत. शंकराचार्यांचं एक चरित्र जे आहे, एक रचना जी आहे ती त्यांची पहिली रचना, अनेक रचना त्यांनी केलेल्या आहेत, त्यामधली शंकराचार्यांची पहिली रचना म्हणजे निर्वाण षटकम. आता पहिलीच रचना इतकी उत्कृष्ट आहे आणि त्याची पार्श्वभूमी जेव्हा आपण चरित्रात वाचतो तेव्हा भगवान शंकराचार्यांच्याबद्दलचं एक विशेष प्रेम आपल्या लक्षात येतं. कालाडी केरळमध्ये जन्म झाला आणि मूळचं वैराग्य असल्यामुळे आता ते सगळं घरदार सोडून निघावं, पण आई काही जाऊ देत नाही म्हणून स्वतः त्या तळ्यामध्ये उतरले आणि मला मगरीने पकडलेलं आहे असं म्हणून ओरडायला लागले. आता ती मगर ही तोच आहे परमात्मा. मला मगरीने पकडलं असं म्हणणारे पण परमात्माच आहे आणि हे सगळं पाहणारी आई आहे ते सुद्धा परमात्मा तत्त्वच आहे. पण इथून निघाल्याशिवाय मला गंतव्य जे आहे तिथपर्यंत जाता येणार नाही आणि म्हणून आईकडून वचन घेतलं. आई म्हणते की तू आईला हे सांगता तू जेव्हा जेव्हा माझं स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्यापुढे प्रगट होईल, मी येईल. आता एवढ्या एका गोष्टीमुळे ते तिथून निघाले. वय किती असेल तर 7-8 वर्षाचं आणि आपल्या मध्य प्रदेशामध्ये आले. तिथली जी गुहा आहे ज्या ठिकाणी त्यांना त्यांच्या सद्गुरूंचं दर्शन झालं, त्या गुहेचं काही काही व्हिडिओ मागे आले होते. त्या गुहेमध्ये शिरून त्या स्थानापर्यंत जाणं फार दिव्य, मग तो व्हिडिओ पाहिला तरी आपण घाबरून जातो. त्यामध्ये 8 वर्षाचे भगवान शंकराचार्य आतमध्ये गेले आणि तेव्हा जे सद्गुरूंचं दर्शन झालं त्यामध्ये ते त्यांना विचारत तू कोण आहेस, एवढ्या बालवयात इथे कसा काय आलास. आणि हे सांगत असताना त्यांच्या तोंडून त्यांच्या मुखातून जे स्तोत्र बाहेर पडलं ते म्हणजे शंकराचार्यांचं निर्वाण षटकम. त्या निर्वाण षटकातल्या ज्या ओव्या आहेत त्यासुद्धा फार महत्त्वाचे श्लोक. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योमभूमी न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे स्वतःचा ते परिचय करून देतात. सद्गुरूने विचारले तू कोण आहेस, कुठून आलास आणि तुला काय पाहिजे, या ठिकाणी एवढ्या अवघड ठिकाणी येऊन तू माझ्यासमोर काय सांगायचं इच्छित.
तर ते म्हणजे आपण असतं तर आपलं नाव गाव सांगितलं असतं, मग आमच्याकडे तिकडे मोठं बिल्डिंग आहे, खूप मोठी शेती आहे, हे सगळं लौकिकातलं सांगितलं. आता ते नाशवान शरीराबद्दल एक शब्द बोलत नाही. मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाही. मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे जे आहेत ते मी नाही. न च श्रोत जिव्हे, न च घ्राण नेत्रे, इंद्रिय जे आहेत ते सुद्धा मी नाही. पंचमहाभूत जे आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्यामध्ये न च व्योम भूमी, न तेजो, न वायू, ते सुद्धा मी नाही. आणि मी चिदानंद स्वरूप आहे, सच्चिद आनंद स्वरूप मीच आहे. शिवोहम शिवोहम. खूप चांगली अशी त्यांची रचना आहे आणि त्याच प्रकारचे इथे श्लोक या ठिकाणी दिलेले आहेत. आणि जे गीतेमध्ये स्थितप्रज्ञ स का भाषा समाधिस्थ स केशव, स्थितप्रज्ञ किम प्रभाषेत किम आचरेत, हे जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर भगवंताने दिलं दुसऱ्या अध्यायामध्ये. तेच या ठिकाणी सांगितलं की जसे ढग आहे, आकाशामध्ये ढग आले तर आता ते ढग आले म्हणून आकाशाचं काही नुकसान झालं का, आणि ते ढग गेले म्हणून आकाशाला काही आनंद झाला काय, असं काहीच होत नाही. आता सूर्य आहे, तो एवढा 24 तास तळपत असतो. 24 तास हे सूर्याच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने 24 तास नाही. आपल्या दृष्टीने दुपारच्या वेळेस किंवा उन्हाळ्यामध्ये सूर्य खूप प्रखर उष्णता असते. या दिवसात त्याचं दर्शन पण होत नाही, म्हणजे तो काहीच काम करत नाही असंही नाही. मग त्या सूर्याचा काय लाभ, त्याला कोणती हानी झाली असा जर विचार केला तर काहीही नाही. कारण मदभयो वाती तपहा, माझ्या भयाने किंवा माझ्या कृपेने वारा वाहत असतो. माझ्या कृपेने किंवा माझ्या आज्ञेप्रमाणे सूर्यचंद्र हे सुद्धा उगवत असतात, हे भगवंताने सांगितलं. तसं या ठिकाणी त्रिगुणात्मक इंद्रिये एकाग्र झाली म्हणून त्याच्यापासून मला काय फायदा होईल आणि काय नुकसान होईल, आणि ते चंचल झाली म्हणजे काय तोटा होईल, असं साधू संत म्हणत नाही. जोपर्यंत माझा हा दृढ भक्तियोग साध्य होऊन त्या योगे माणसाच्या ठिकाणी असणारा रजोगुण आणि तमोगुण जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत या सगळ्या मायेची संगत माणसाला सदैव आहेच. आता एखाद्याला रोग झाला, आता त्याचं निदान झालं नाही चांगल्या प्रकारे, तर तोच रोग पुन्हा पुन्हा वर डोकं काढतो. त्याप्रमाणे आता रोग कशाचा, तर मनातल्या वासना आणि कर्मांचे संस्कार. वासना जसं ते गवत असतं, उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे वाळून जातं, तरी शेतामध्ये आपण पाहतो तिकडे काडी कचरा वेचण्यासाठी त्या माणसं लावले जातात, मजूर लावले जातात आणि रोज ते उचलतात आणि रोज काही ना काही ढीग भरून ते सगळं शेताच्या बाहेर टाकतात, ते जाळतात, सगळं करतात. पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जे बी पेरलेलं असतं ते बी तर अंकुरित होतं, पण जे मागचं जे आपण उपटून काढलेलं जे बीज आहे, जे गवत आहे, त्याचेसुद्धा बीज जे आहे ते जमिनीमध्ये होतं, जे आपल्याला दिसलं नाही. आणि आपल्याला अहंकार झाला, मी पहा सगळं शेत स्वच्छ करून ठेवलं याचा अहंकार झाला. पण पाऊस आल्यानंतर तेच बी पुन्हा वर येतं आणि मग त्या मूळ पिकाच्या बरोबर ते अनावश्यक पीकसुद्धा त्या ठिकाणी ते दिसायला लागतं. त्याला आपण वीड म्हणतो, विडीसाईड्स मग त्याच्यासाठी उत्पन्न होतात. तसं जोपर्यंत रोगाचं निदान होत नाही तोपर्यंत माणसाच्या त्या जीवाला त्रास होत असतो. त्याप्रमाणे वासना आणि कर्मांचे संस्कार हे जोपर्यंत नाश होत नाहीत, म्हणजे जोपर्यंत माणूस विषयात आसक्त आहे तोपर्यंत ते त्या योग्याला त्रास देतच राहतात, त्या जीवाला त्रास देतच राहतात. करोती कर्म क्रियते न जंतू केनाप्यसौ ज्योतिद आणि पाथात न तत्र विद्वान प्रकृती स्थितोपी वितृण तृष्ण स्वसुखानुभूत्या. आता यामध्ये प्रत्येक जीव कोणाच्या तरी प्रेरणेने कर्म करत असतो आणि ते कर्म ते कसं हर्ष विषाद त्यापासूनच निर्माण होतं आणि त्याचे मनावर परिणाम होत असतात. परंतु जो आत्मज्ञानी आहे, जो संतुष्ट आहे, जो परमार्थ मार्गाला खूप अग्रेसर झालेला आहे, त्याच्या ठिकाणी हर्ष असो, शोक असो, मान असो, अपमान असो, त्या विकाराने तो कधीही बाधित होत नाही. ते विकार त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम करत नाही. तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे त्यामध्ये लक्षात घ्या, बरे झाले देवा बाईल कर्कशा, अभंग आहे पूर्ण त्यांचा. त्यामध्ये जर सांगितलं तसं, किंवा नारदांचं पूर्वचरित्र या श्रीमद भागवतामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे.
नारदाने त्या ठिकाणी ते सगळे ऋषीमुनी आले, त्यांच्या गावात राहिले. आई त्या ठिकाणी सेवा करीत होती आणि त्या आईबरोबर हे छोटेसे नारद 4-5 वर्षाचे ते त्या ठिकाणी जाऊन खेळत होते. तिकडे भगवत निरूपण चालू होतं, संकीर्तन चालू होतं, ते कानावर पडत होतं. आणि ते कानावर पडत असता यांच्या मनामध्ये आलं की आता हे काय आहे, हा कृष्णाचं एवढं किती छान आहे, तो कृष्ण मला कुठे प्राप्त होईल, त्यासाठी मी काय करायला पाहिजे, असं सगळं एक उत्कंठा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. नारद आपलं सगळं पूर्वचरित्र सांगतात आणि मग ते म्हणतात की त्या भगवंताच्या भेटीसाठी तुला असं असं केलं पाहिजे. त्यांना जपसुद्धा दिला, त्याचा जप कर म्हणजे त्या भगवंताची तुला प्राप्ती होईल. आता नारद म्हणतात की माझ्या आईला मी विचारतो, आई म्हणते काही कुठे जायचं नाही, इथंच राहा, माझ्याबरोबरच राहा, मला तुझ्याशिवाय कोण आहे. म्हणजे त्या आईच्या प्रेमाच्या बंधनात हे नारद जे आहेत ते अडकलेले होते. पण झालं असं की यांचा उद्धार व्हावा ही भगवंताची योजना, म्हणून त्या आईचं सुद्धा एका रात्री एका सर्पावर पाय पडून तो साप तिला चावला आणि आई मृतप्राय झाली, आई गेली. आता गावातल्या लोकांनी विचार केला, आता याचे नातेवाईकांना सांगू, त्यांना बोलवू, पण ते म्हणतात यांचे कोणीच नातेवाईक, हा एकच मुलगा त्यांना आहे. मग आता ज्या लोकांना आईचा मृत्यू हा दुःखदायक वाटत होता, त्याच नारदांना आईचा मृत्यू हा सुद्धा भगवंताची माझ्यावर झालेली कृपाच आहे. म्हणजे हर्ष, शोक इत्यादी विकारांनी सुद्धा तो बाधित होत नाही. मला परमानंदाचा साक्षात्कार झाला आहे आणि त्यामुळे माझी आशा, माझी ममता, ज्याच्यामुळे मी इथे अडकून राहिलो, ती अनायासे दूर झाली. तसे तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा बाईला करशात, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि मग म्हणतात की जसे ज्ञानीपुरुष जो खरा ज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे, तो मिथ्या इंद्रियांचे विषय जरी पाहत असला, त्याला समोर विषय दिसतात, तो विषयाचा उपभोग घेत असतो आणि तो घेत असताना मात्र तो मनाने त्यामध्ये निस्संग असतो आणि तर्काने त्या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत हे त्याला समजत असतं आणि हे ते जे दिसतं त्याला काही सत्य मानत नाही. आमचे गाडगे महाराज जे आहेत, विदर्भातले गाडगे महाराज, त्यांचं कीर्तन सुरू होतं आणि कीर्तन सुरू असताना शेवटी भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये सगळे श्रोते आणि ते स्वतः जेव्हा तल्लीन झाले होते, त्यावेळेस एक त्यांना तार आले, टेलिग्राम. त्या काळात टेलिग्रामचा उपयोग होत होता आणि तो टेलिग्राम त्यांच्या हातामध्ये देण्यात आला. त्यांनी ते वाचल्यावर जे काय होतं ते त्यांनी तसं ठेवलं आणि कीर्तन मात्र पूर्ण केलं. कीर्तन पूर्ण झाल्यावर ते म्हणतात, लोकांनी विचारले काय होतं त्याच्यामध्ये, काय लिहिलं होतं. मग तेव्हा ते म्हणतात, मेले ऐसे कोट्यानं कोटी, काय रडू एकासाठी, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. म्हणजे हे सगळं जग असं परिवर्तनशील आहे हे संतांना पूर्णपणे माहीत असतं. त्यामुळे परिवर्तन किंवा एखाद्याचा मृत्यू यामुळे त्यांना काही शोक होत नाही, एखाद्याचा जन्म त्यामुळे त्यांना काही आनंदसुद्धा होत नाही. ते आनंद आणि शोक याच्या पलीकडे असलेलं तत्त्व आहे, त्या तत्त्वाला त्याने जाणलेलं असतं. जसं यथाही भानुर उदयो नृचक्षुषाम तमो निहत्न्यान्न तू सत विधत्ते. जसा सूर्योदय, आता सूर्योदय म्हणजे अंधार आहे, अमावास्येची रात्र आहे, आपण डोळे उघडून पाहिले तरी आपल्याच वस्तू आपल्याला दिसत नाही, पण तोच थोडासा बाहेर अंधप्रकाश दिसायला लागला की आपल्याच घरातल्या गोष्टी, आपल्याच ठेवलेल्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. तसं तो सूर्य काही नव्याने गोष्टी निर्माण करतो असं नाही. तसं माझं खरं ज्ञान जे आहे, तो मनुष्याच्या बुद्धीमध्ये असणारं अज्ञान जे आहे, त्या अज्ञानाचा नाश करतो. तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलनं तेन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुगीतेमधला श्लोक आहे. तसं हा आत्मा जो आहे तो स्वयंप्रकाशित आहे, अजन्मा आहे, अप्रमेय स्वरूप. अप्रमेय स्वरूप म्हणजे त्याला कुठल्याही प्रमेयाने हा असा आहे तसा आहे म्हणून सिद्ध करता येत नाही आणि अनुभूती स्वरूप आहे, अद्वितीय आहे, तो एकच आहे. एकम सत्विप्रा बहुधा वदंती. तेच सत्य ह्या आत्म्याच्या योगाने अनेक शरीरांमधनं अनेक संतांच्या योगाने आपल्यापर्यंत ते पोचलेलं आहे. पण त्यांच्याच प्रेमळ वाणीमुळे आणि ते आपापलं कार्य ते करीत असतात ते संत, आणि त्यापासून प्रेरणा घेऊन आपण आपलं मार्गक्रमण केलं पाहिजे. आणि मग म्हणतात काही लोक कसे असतात जे स्वतःला पंडित समजतात, ते लोक
नाम आणि रूपामुळे जे ग्रहण केले जाते ते पंचभूतात्मक द्वैत हे सत्य आहे असंच मानतात. म्हणजे जे अर्धवट असतात, आमचे प्रवचनकारांच्या दृष्टीने ते म्हणतात, जे खूप शिकलेले असतात, ते खूप शिकलेले असतात म्हणून ते स्वतःला पंडित समजतात. पण अध्यात्माचा खरा अर्थ जो आहे तो त्यांच्या ठिकाणी पोचलेला नसतो. आणि म्हणून ते जे ग्रहण करतात ते सत्य नाही, ते जे सांगतात ते सत्य नाही, ते फक्त वरवरचं असतं. पण मुळामध्ये त्यांच्या मनामध्ये मात्र वैराग्य नाही. भक्ती आहे पण ती भक्ती अर्धवट आहे. त्यामुळे ज्ञान आणि वैराग्य, ज्ञानसुद्धा अपरिपक्व आहे, वैराग्यसुद्धा स्मशान वैराग्याप्रमाणे आहे, अशी ठीक आहे. आणि म्हणून साधकाने जर यातून खरं योगसाधना करायची असेल तर इतर जे शरीराचे जे रोग असतात तसे ते आपल्यामध्ये निर्माण होऊ नये, म्हणजे षड्विकार जे आपल्यामध्ये निर्माण होऊ नये त्यासाठी पुढील उपाय करावेत असं या ठिकाणी सांगितलं. आता काय सांगतात ते त्यामध्ये, की काही उपद्रव जे आहेत, शरीरातले उपद्रव जे आहेत ते योगधारणेने नीट होतात. काही जे आहे ते धारणायुक्त आसनांनी निर्माण होतात, आणि काही तपश्चर्येने, काही मंत्राने आणि काही औषधांनी सुद्धा बरे होतात. आता एक काश्चिन्मान ध्यानेन नामसंकीर्तनादिभिः योगेश्वरानुवृत्त्या वा हन्यात अशुभ शुभदा क्षणे. काही विघ्न माझे चिंतन आणि नामस्मरण केलं तर आपोआप नष्ट होतात, आणि काही अकल्याण करणारी विघ्ने महापुरुषांची सेवा करून हळूहळू दूर होतात. आता इथे एक उदाहरण द्यायचं म्हणजे आमच्या पसरणी मठ जो आहे वाईच्या जवळचा, तिथले रघुनाथ स्वामी, त्यांच्या चरित्रामधली कथा आहे. एक महिमाजी रिकामा नावाचा एक माणूस होता. आता तो आंधळा होता, त्याला काही दिसत नव्हतं, पण त्याला असं वाटतं काहीतरी आपलं यामधून उद्धार व्हावा, आपल्याला दृष्टी यावी आणि आपलं जीवन सत्कार्यासाठी लागावं. त्या महिमाजी रिकाम्याला कोणीतरी सांगितल्यामुळे त्याला त्या मठामध्ये घेऊन आले. आता आंधळा आहे, सगळं आहे, तर ते म्हणतात की तू इथं आहे तर रामासाठी तू रोज हार करत जा. आता ते चांगले झाले आणि मग एके दिवशी ते हारासाठी फुलं आणायला गेले. जेव्हा त्यांना दृष्टी आली तेव्हा काही जे सैनिक होते, सैन्य होतं, ते घोडदेव घेऊन त्या ठिकाणी आले त्या नदीकाठी. हीच आपली नदी, कृष्णा नदी साताऱ्यामधून वाहते ती. आणि तिथे त्यांची भेट झाली तेव्हा ते म्हणतात की अरे, आम्ही असं ऐकलं इथे कोणीतरी आंधळा होता आणि तो चांगला झाला, असं कोणाच्या प्रभावाने झालं. तेव्हा तो म्हणतात, तो आंधळा म्हणजे मीच आहे, महिमाजी रिकामा म्हणतात. त्या सद्गुरूंच्या, त्या रघुनाथ स्वामींच्या कृपेने मला दृष्टी आली आणि आता मीच तिथे रोज रामासाठी हार तुरे तयार करत असतो. तीच फुलं न्यायला मी इथे आलो. आणि ते सैनिक म्हणतात की इथली फुलं नेऊ नको, हे राजाच्या बागेतले आहेत. मग ते म्हणतात ही जे राजाची बाग आहे त्या राजाचाही महाराजा असणारा तो राम त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यासाठी मी ही फुलं नेत आहे. म्हणून अकल्याणकारी विघ्ने महापुरुषांची सेवा करून हळूहळू दूर होतात असं सांगितलं. आणि मग म्हणतात, अखंड योग साधना करीत राहिल्याने शरीर जरी सुदृढ झाले तरी बुद्धिमान पुरुषाने साधना करण्याचे थांबवू नये. योगाने शरीर सुदृढ झालं, व्याधी निघून गेल्या, आता कुठलीही भीती नाही, असं झाल्याबरोबर त्यांनी आपली साधना थांबवू नये. त्याला समर्थ आपल्याला सांगतात, मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे. मनी लोचनी, मनी म्हणजे मनाने चिंतन करून, आणि लोचनी म्हणजे इंद्रियांनी जो भगवंताचं रूप पाहतो, श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊ नये, तो खरा जाणता भक्त होऊन राहतो. आता मी जाणता झालो त्यामुळे आता मला साधना करायची आवश्यकता नाही. आता मी MA झालो आणि तेही इंग्रजीमध्ये झालं, त्यामुळे इंग्रजी पेपर वाचायची काही गरज नाही, असं ज्याला वाटत असेल त्याला ते इंग्रजी काहीच समजलं नाही. आम्ही अनेक सप्ताह वाचले, आता सप्ताहाला जायची काही गरज नाही असं ज्याला वाटतं त्यालासुद्धा समर्थ सांगतात किंवा या सगळ्या अध्यात्मात आहे की माणसाच्या ठिकाणी लोभ नसावा. पण कोणत्या बाबतीत लोभ असावा? भगवंताच्या कथा कीर्तनामध्ये अनेकदा जावं आणि कितीदाही गेलं तरी माझी तृप्ती होत नाही अशी अवस्था यावी, आणि त्यासाठी त्या तृप्तीसाठी त्याने असंख्य नामसंकीर्तनाचे सप्ताह स्वतः श्रवण करावे आणि आपला उद्धार करून घ्यावा. योगम निषेवतो नित्यम कायश्चेत कल्पतामियात तच्छ्रुद्ध ध्यानम
मतिमान योगम उत्सृज्य मत्परः. तरी संतुष्ट होऊन कामा नये. नेहमी सगळं असंतुष्ट वृत्तीने राहावं आणि अजून त्या चांगल्या चांगल्या गोष्टी श्रवण करण्याचं त्याला ती सवय पडावी आणि माझ्या प्राप्तीसाठी त्याने सतत प्रयत्नशील राहावं. तशा प्रकारे म्हणतात, योगचर्याम इमाम योगी विचरण मद अपाश्रयः आणि निस्पृह स्वसुखानुभूः. जो योगी म्हणजे असा इंद्रियांवर ताबा मिळवणारा, मनावर ताबा मिळवणारा, ज्याची सगळी कर्म भगवंताला अर्पण केलेली आहेत, तो आपल्या साधनेमध्ये जेव्हा निमग्न राहतो तेव्हा त्याला कोणतेही विघ्न डळमळीत करू शकत नाही. कुठलंही विघ्न विघ्न दूर पळून जातात त्याच्यापासून आणि सर्व इच्छा त्याच्या नष्ट होतात. कारण आता इच्छा काहीच नसतात. कारण भगवंताच्या मार्गामध्ये आता मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत हा विचार त्याच्या मनामध्ये पक्का झालेला आहे. आता इच्छा माणूस का ठेवतो? कारण त्या इच्छेने जे मिळेल त्याच्याने मला सुख मिळेल. पण त्या भगवंतामुळे सगळं सुख निर्माण होतं. जे सुख मला चिरकाळ टिकवणार आहे ते सुख जर मला भगवंत देत असतील तर या सामान्य लौकिक गोष्टींची इच्छा मी का करावी? आणि म्हणून तो नेहमी आत्मानंदाच्या अनुभूतीमध्ये निमग्न होऊन राहतो. निस्पृह स्वसुखानुभूः, आत्मानंदामध्ये निमग्न राहतो. असं परमार्थ जो आहे त्याचा अर्थ, परमार्थ याचा अर्थ की परम म्हणजे श्रेष्ठ, सगळ्या अर्थांमधला परम जो आहे तो परमार्थ. आणि तो परमार्थ त्याचं निरूपण आणि पुन्हा त्यासाठी पुन्हा समर्थन तर आहेच आपल्याला, की जे आपण मिळवलं ते फक्त मिळवलं आणि थांबलो असं नाही, पण त्याचा अनुभूती, त्याचा उपयोग, त्याचं प्रमाण हे प्रमाणाने आपण ते सिद्ध केलं पाहिजे. त्याची अनुभूती आपल्याला आली पाहिजे आणि त्या आनंदामध्ये मी अखंड राहिलं पाहिजे. गुणी प्रीती राखे क्रमो साधनांचा, म्हणजे सगुणामध्ये प्रेम आहे आणि क्रमो साधनांचा म्हणजे जे आत्तापर्यंत मी साधन केलं ते साधन मी पुढेही करीत राहील. 5व्या वर्षी समर्थांना रामरायाने, हनुमंताने, राम, सीता, लक्ष्मण या सर्वांनी दर्शन दिलं आणि म्हणून त्यांनी काही आपलं गायत्री जप सोडला, रामनामाचा जप सोडला असं कधीच नाही झालं. त्यानंतर सगळं त्यांनी केलं. असं गुणी प्रीती राखे क्रमो साधनांचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आणि तोच योगी माझा आश्रय घेतो आणि तो निमग्न राहतो आणि त्यालाच माझी प्राप्ती होते, असं या ठिकाणी 44व्या श्लोकामध्ये भगवंताने उद्धवांना सांगितलेलं आहे. आता भगवंत या उद्धवांवर एवढं प्रेम का करतात हे आपण आता उद्याच्या भागामध्ये पाहू. भागवत धर्माचे निरूपण आणि उद्धवांचे बद्रिकाश्रमाला जाणे, उद्धवांवरच काय एवढी कृपा हे आपण उद्या त्याचा विचार करूया. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कंधे 28वाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीराम जय राम. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझा भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ.
श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले, रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणचे कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रीतापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम.